सभी को अपनी बातों को रखने का अधिकार है, लेकिन क्या रखना चाहते हो, उद्देश्य क्या है, कैसे रखते हो। जो लोग देश को टुकड़े टुकड़े करना चाहते हैं वही लोग आज डफली बजा रहे हैं जंतर मंतर में। कोई विद्यार्थी है क्या वहां एक निर्दिष्ट प्रकार के विद्यार्थी के नाम पे कुछ लोग इकट्ठा होते हैं, हमें कोई आपत्ति नहीं, वो आपका अधिकार देता है, लेकिन देश भी तो उसको समीक्षा कर रहा है। आपने जिस प्रकार की एक भय पैदा करना चाहते थे विद्यार्थियों के अंदर, भ्रम पैदा करना चाहते थे, उसमें आप सफल नहीं हो रहे हो। देश के विद्यार्थी आपकी बातों पे बहक नहीं जा रहा है, वो अपना परीक्षा केंद्र में बैठ रहा है, अपने कामों में लगा है। ये तो दहशतगर्दों का बी टीम है। हो, तर आपल्या भारताचे शिक्षण मंत्री बोलतात की सगळ्यांना आपली मतं मांडायचा पूर्णपणे अधिकार आहे आणि त्याच अधिकाराच्या बळावरती आज लाखो हजारो विद्यार्थी आपला मत मांडतायत किंवा आपल्या भविष्यासाठी लढतायत। पण त्यांचं असं मत आहे की काहीतरी उद्देश पाहिजे। काय उद्देश घेऊन तुम्ही हे करताय, तिथं डफल्या वाजवताय आणि म्हणजे हे विद्यार्थी नाहीत, मग कोण आहेत ते? आतंकवादी आहेत का की पाकिस्तानी आहेत जे तिथून आले तुमच्यावरती हल्ला करण्यासाठी किंवा काही तोडफोड करण्यासाठी? देशाचे तुकडे तुकडे तुम्ही सर्व मंत्री लोकांनी केलेत, भारतातल्या सर्वसामान्य माणसांनी आणि विद्यार्थ्यांनी तुकडे केले नाहीत, त्या गोष्टी पण केल्या नाहीत। त्या गोष्टी तुम्ही तुमच्या तोंडातून स्वतःहून कबूल करा। कोणीही त्यांच्या मनामध्ये भीती नाही निर्माण केलेली किंवा भय त्यांना दाखवलेलं नाही कुठल्याही प्रकारचं। ते स्वतःहून त्यांचा आवाज त्यांनी उठवलेला आहे आणि ते स्वतः समर्थ आहेत तो विचार घ्यायला किंवा निर्णय घ्यायला की त्यांनी काय केलं पाहिजे, कुठं केलं पाहिजे आणि कोणाकडे ते मागितलं पाहिजे। भ्रम कोणीच तयार केलेलं नाही किंवा कोणी भ्रमामध्ये पाडलं नाही, कोणी राहू पण नाही भ्रमामध्ये। आणि हो, सफल तर ते तेव्हाच झाले जेव्हा हे आंदोलन संसद भवनाकडे निघालं होतं, तेव्हा तुम्ही जेव्हा संसद भवनाच्या पाठीमागे गाड्या घेऊन लपून छपून गेले ना तेव्हाच। आणि माझं पूर्ण समर्थन आहे विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना माझं एक विनंती आहे की तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेऊन हे जे आंदोलन आहे ते शांतीपूर्ण पार पाडा। तसं तर तुम्ही शांतीपूर्णच पाडण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही आहात, पण ह्या दिल्ली पोलिसने लाठीचार्ज करून त्यांनी त्यांची लायकी दाखवून दिली। तरीही माझं फक्त शिक्षण मंत्री साहेबांना एवढंच माझी विनंती आहे की तुम्ही कृपा करून एवढं पद खाली करा, म्हणजे भारताचे जे विद्यार्थी आहेत ना ते स्वतःहून पुढे जातील आणि भारत देश हा म्हणजे गुलामीतून मुक्त होईल, स्वातंत्र्य मिळेल ह्या भारताला शिक्षणाच्या बाबतीमध्ये। आणि गध्यांची जी टीम आहे ती गध्यांची टीम कोणती आहे ही पूर्ण भारताला माहिती आहे, ते सांगण्याची गरज नाही। धन्यवाद। जय भीम, जय संविधान।